नमस्कार मित्रांनो, टेक्नो अथर्व या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. मित्रांनो, जर आपण संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. कारण लाभार्थ्यांचे डीबीटी पेमेंट आता फेल झालेले आहे. पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल की नेमकं डीबीटी पेमेंट फेल कशामुळे झालेलं आहे. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा. तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती. तर बघा मित्रांनो, बातमी ही अमरावतीहून आहे. जिल्ह्यात संजय गांधी श्रावणबाळ या निराधार योजनेतील 22,000 लाभार्थ्यांचे थेट अनुदान फेल झाले आहे. तर 88,887 लाभार्थ्यांची थेट अनुदानाकरता कोणतीच प्रक्रिया अद्याप केली नाही. त्यामुळे जिल्ह्यात सुमारे 1,11,876 लाभार्थ्यांचे अनुदान थांबलेले आहे. तर बघा मित्रांनो, ही परिस्थिती अमरावती जिल्ह्यात आहे. त्याचबरोबर इतरही जिल्ह्यात अशीच परिस्थिती असणार आहे. गव्हर्नमेंटने 7 फेब्रुवारीच्या GR नुसार लाभार्थ्यांच्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा करायला सुरुवात केलेली होती. मात्र लाभार्थ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा होत नाही, तर ट्रान्झॅक्शन फेल दाखवत आहे. तर अशा प्रकारची एक प्रॉब्लेम क्रिएट झालेला आहे. त्यानंतर मित्रांनो, पुढे बघूया आपण की यामधून संजय गांधी निराधार योजनेचे 59,517 तर श्रावणबाळ योजनेचे 1,06,773 लाभार्थ्यांच्या खात्यात थेट अनुदान जमा झाले आहे. तर यामध्ये बघा की काही लाभार्थ्यांच्या खात्यावर हे अनुदान थेट जमा झालेले आहे, परंतु काही लाभार्थ्यांच्या खात्यावर हे अनुदान का जमा झालेलं नाही, तर ते पुढे बघूया आपण. की जिल्ह्यात संजय गांधी निराधार योजना श्रावणबाळ या निराधार योजनेसह केंद्र शासन पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजना, राष्ट्रीय विधवा पेन्शन योजना, अपंग व कुटुंब लाभाच्या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना प्रत्येकी 1,500 रुपयाचे अनुदान दिले जाते. नोव्हेंबर 2024 पर्यंत सदरचे अनुदान हे तहसील स्तरावरून लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केले जात होते. परंतु शासनाकडून आता प्रत्येक योजनेचे डीबीटी म्हणजे थेट खात्यात अनुदान योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना अनुदान दिले जाते. परंतु याकरता आधार लिंक करणे गरजेचे आहे. याकरता मागील 3 ते 4 महिन्यापासून लाभार्थ्यांना तशा सूचना देखील दिल्या जात आहेत. त्यामुळे आतापर्यंत संजय गांधी योजनेमध्ये असलेल्या 95,217 लाभार्थ्यांपैकी 59,517 लाभार्थ्यांच्या खात्यात डीबीटी द्वारे अनुदान जमा करण्यात आलेले आहे. तर बघा मित्रांनो, अमरावती जिल्ह्यामध्ये जवळपास 59,517 लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये डीबीटी मार्फत हे अनुदान जमा करण्यात आलेलं आहे. तर 9,260 लाभार्थ्यांचे अनुदान काही त्रुटीमुळे फेल झालेले आहे. तसेच श्रावणबाळ योजनेअंतर्गत 1,82,949 लाभार्थी असताना यामध्ये 1,06,773 लाभार्थ्यांच्या खात्यात अनुदान जमा झाले असून या योजनेअंतर्गत 13,729 लाभार्थ्यांचे अनुदान फेल झाले आहे. अशा दोन्ही योजनेतील 22,989 लाभार्थ्यांचे अनुदान फेल झालेले आहे. तर 88,887 लाभार्थ्यांचे मात्र डीबीटी प्रक्रिया पूर्ण केली नाही. त्यामुळे 10,11,879 लाभार्थ्यांचे अनुदान जिल्ह्यात थांबले आहे. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी 10,11,879 लाभार्थ्यांचे अनुदान एकट्या अमरावती जिल्ह्यामध्ये थांबलेले आहे. तर हे अनुदान थांबण्यामागे प्रमुख कारण म्हणजे बऱ्याच जणांनी जे काही आपलं आधार कार्ड आहे तर आधार कार्डचं प्रमाणीकरण केलेलं नाही. हे प्रमाणीकरण करणे याचा अर्थ आपलं जे काही आधार नंबर आहे तर तो बँक अकाउंटला लिंक करावा. बँक अकाउंटला लिंक केल्यानंतर त्याची माहिती हे सगळे डॉक्युमेंट तहसील कार्यालयामध्ये जमा करायला आपल्याला सांगण्यात आलेलं होतं, परंतु बऱ्याच जणांनी तहसील कार्यालयामध्ये हे डॉक्युमेंट जमा केलेले नाही. त्यामुळे आधार लिंक झालेलं नाही आणि त्यामुळे गव्हर्नमेंटने हे पैसे जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु ते ट्रान्झॅक्शन फेल झाल्याचं दिसत आहे. त्यामुळे मित्रांनो, अजूनपर्यंत आपण आपल्या बँक अकाउंटला आधार लिंक केलेलं नसेल तर लवकरात लवकर आधार लिंक करा. त्याचबरोबर आधार व्हॅलिडेट करून घ्या आणि या सगळ्याची झेरॉक्स तहसील कार्यालयामध्ये जमा करा. तरच आपल्या खात्यावर आता जानेवारी आणि फेब्रुवारीचे पैसे
जमा होतील, अन्यथा हे पैसे जमा होणार नाही. कारण डीबीटीचं जे काही ट्रान्झॅक्शन आहे तर ते बऱ्याच लाभार्थ्यांच्या खात्यावर आता फेल होताना दिसून येत आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे एक महत्वाची अपडेट या योजनेसंदर्भात आलेली होती. त्यामुळे जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.